दरवर्षी आपण होळी प्रज्वलित करतो आणि त्यामध्ये नारळ अर्पण करतो. पण तुम्ही कधी विचार केलात का, होळीमध्ये नारळ का टाकतात? हा फक्त एक रिच्युअल आहे की त्यामागे काही आध्यात्मिक रहस्य आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत होळीमध्ये नारळ अर्पण करण्याचे नेमके कारण. होळीचा संबंध भक्त प्रल्हाद व त्याची आत्या म्हणजेच हिरण्यकश्यपूची बहीण होलिका यांच्या कथेशी आहे. प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता, परंतु त्याचे वडील म्हणजेच हिरण्यकश्यपू हे स्वतःलाच देव मानत असत. त्यांनी प्रल्हादाला विष्णूंची भक्ती करू नको असे वारंवार सांगितले, पण त्याने काही आपली भक्ती कमी केली नाही. म्हणून हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्याचा खूप प्रयत्न केला. एकदा त्यांनी आपली बहीण म्हणजेच होलिका हिच्याकडे प्रल्हादाला मारण्यासाठी मदत घेतली, कारण तिला अग्नीत न जळण्याचे वरदान मिळाले होते आणि त्या वरदानाचाच तिला अहंकार होता. त्यामुळे होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली. परंतु झाले वेगळेच. त्या अग्नीमध्ये होलिका तिच्या अहंकारासोबतच जळून खाक झाली व निरागस भगवंतावर नसीम भक्ती असणारा भक्त सुखरूप अग्नीतून बाहेर आला. या कथेतून आपल्याला हा संदेश मिळतो की सत्य व भक्ती नेहमी जिंकते व वाईटाचा, अहंकाराचा नेहमी नाश होतो. नारळाचा कठीण बाहेरचा कवच आपल्या अहंकाराचेच प्रतीक आहे. तो अग्नीत अर्पण करणे म्हणजेच आपला अहंकार, वाईट विचार जाळून टाकणे. अग्नी सर्व काही शुद्ध करते. नारळ अग्नीत टाकून आपण आपल्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी प्रार्थना करतो. नारळ हिंदू धर्मात खूप पवित्र मानला जातो. तो अर्पण करणे म्हणजेच पूर्ण श्रद्धेने देवाला स्वतःला समर्पित करणे. नारळ आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. जसे नारळाचे बाहेरचे कवच कठीण असते, पण आतून तो शुद्ध व पवित्र असतो, तसेच आपल्याला आपल्या बाहेरील अहंकार सोडून शुद्ध आणि नम्र बनायला हवे. होळीची अग्नी आपल्याला सांगते आपल्या जीवनातील वाईट सवयी, दुःख, राग आणि नकारात्मकता जाळून नवीन सकारात्मक जीवनाची सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.